काल आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्याला घाण लागली होती, त्यानंतर साफ केल्यानंतर ते प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. आणि आपल्याला जायचं होतं सातार रोडला. सातार रोडला असं काम होतं की आपल्याला कापायचे होते केस. आज होता शुक्रवार आणि मस्तपैकी केस कापायचे होते. तर आलो आपण चौकीहून, त्यानंतर आलो सातार रोडात. सातार रोडात बसलो, एक नंबर होता पुढं. त्यानंतर नंबर आल्यानंतर घेतली आपली केस कापायला. त्यानंतर आलो परत आपण घरी. घरी आल्यानंतर आपल्याला जायचं होतं सातारला. फ्रेश होऊन जायचं होतं आपल्याला सातारला. तर आपण आलो जळगाव मार्गे आणि पाडळी. तर मस्तपैकी सेल्फी व्हिडिओ काढली भीमनगरच्या चौकात. तिथनं आपण गेलो पुढं. आपण पोचलो घाटात आणि हे आहे वरचं आसगावचं मंदिर. आणि इथंच मस्तपैकी झाडे सावली. रेल्वेच्या बोगद्यातनं गेलो आपण पलीकडं. त्यानंतर आपण आलो डायरेक्ट वडूतमध्ये. त्यानंतर आपण आलो कृष्णा नदीच्या पुलावरनं पलीकडं आणि डायरेक्ट पोचलो आपण वाड फाट्यावर. ब्रिज क्रॉस करून आलो आपण डायरेक्ट सातारमध्ये. आणि काही काही ठिकाणीच झाडांची सावली. सातारमध्ये हाच तो रस्ता आहे, तिथं रात्रीची निवांत गाणी लागतात. आणि आपण पोचलो शाहू स्टेडियम पाशी. आणि तिथनं आपण जायचं होतं आपल्याला डायरेक्ट राधिका रोडला. राधिका रोडला आल्यानंतर मी लावली गाडी रिलायन्स मॉलच्या इथं. रिलायन्स मॉलमध्ये आल्यानंतर आपल्याला काही एवढी काही खरेदी नव्हती करायची, फक्त आपल्याला फेस वॉश घ्यायचा होता. आणि फेस वॉश शोधत मी आलो वरच्या फ्लोअरला. बराच मॉल फिरल्यानंतर भेटला आपल्याला शेवटी फेस वॉश. फेस वॉश घेऊन झाल्यानंतर आपण आलो डायरेक्ट. त्यानंतर भूक तर लय लागलेली. नंतर आपण केला नाश्ता, मिसळ. आणि नंतर आलो आपण हेडक्वार्टरपासून वर. आपल्याला जायचं होतं एका दुकानात, जिथं घ्यायची होती आपल्याला मशीन. त्यानंतर आपण आलो दोशींच्या इथं. तिथं पहिली बोलली तुम्ही खालच्या दुकानात जावा आणि तिथनं प्लॅस्टिक बॅग्स घ्या. आणि त्यानंतर परत वर आलो आपण त्यांच्याच दुकानात. तिथनं आपण घेतली मशीन 200 डेल्टा म्हणून, ते सील पॅकिंग करतं म्हणून. त्यानंतर आपलं काम झालं. आपण आलो सातारमधनं घरी. सातारमधनं घरी येत असताना भरपूर ऊन होतं, त्यासाठी आपण गेलो मास्क घ्यायला, खरेदी करायला. मास्क घेतला पहिला, तर मास्क लावला तोंडाला. आणि त्यानंतर आपण आलो डायरेक्ट आसगावच्या घाटातच. आणि इथं चाललेलं सोलार प्लॅन्टचं प्रोजेक्ट करायचं पूर्ण. त्यानंतर बरंच ऊन होतं, तुम्ही बघू शकता. त्यानंतर पोचलो आपण पाडळीमध्ये. पाडळीमध्ये पोचताच आपण आलो डायरेक्ट आसगाव रोडला. आणि बरंच ऊन असल्यामुळं बरं झालं मास्क घेतला आपण. त्यानंतर आलो आपण आसगावच्या कमानीत आणि डायरेक्ट आलो गावात. मशीन केली आपण अनबॉक्सिंग डेल्टा 200. त्यानंतर ती उघडली. उघडल्यानंतर सील वगैरे काढला. नंतर हे कागदपत्र, त्याचं वॉरंटी कार्ड. तर मशीन चांगली होती, सेलिंग करायची होती फक्त. आणि त्यानंतर हे काही सॅम्पल. तर हा होता आजचा ब्लॉग. लाईक शेअर फॉलो नक्की करा. धन्यवाद.